बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात सुरू असलेल्या गेल्या 25 वर्षापासूनचा गंगाई बाबाजी महोत्सव हा माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ घेतला जातो आणि याच कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आपल्या प्रसिद्ध सिने अभिनेत्री हेमांगी कोळी आले आहेत. त्यांच्याशी आपण बोलूया. ग्रामीण भागामध्ये तुम्ही आज आलात, काय वाटलं, काय सांगाल? जेव्हा आमचे सिने पत्रकार भगवानजी राऊत यांचा फोन आला मला की आष्टीमध्ये असा असा कार्यक्रम आहे, तर माझं आत्ता एका सिरियलचं शूटिंग चालू असल्यामुळे मी त्यांना म्हटलं की नाही 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 मी नाही येऊ शकत, कारण डेट नाही मिळणार. पण त्यांनी जेव्हा नमूद केलं की म्हणजे शैक्षणिक कार्यक्रम आहे आणि त्याच्यासाठी बोलवत आहेत आणि रौप्य महोत्सव आहे, तर मला ऍक्च्युली माझ्या डोक्यात हाच विचार आला की आष्टी औरंगाबाद पासून किती 120 किलोमीटर दूर आहे, जास्त आहे. काय रौप्य महोत्सव म्हणजे ह्याची मुहूर्तमेढ कधी झाली असेल, त्याचा कार्यक्रम होतोय, सिल्वर जुबली आहे. तर ते मला जसं बघायची भाषणात पण नमूद केलं होतं की मला शैक्षणिक क्षेत्रात जे कोणी खूप मनापासून काम करताना तिथे भेट द्यायला आवडतं. आणि मी लगेच त्यांना हो म्हटलं, तारीख काढली आणि मी इथे आल्यानंतर मला खरंच खूप छान वाटलं, कारण का सुंदर आयोजन आणि इतकी संख्या 40,000 विद्यार्थी इथे शिकतायत. आणि शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तसेच माजी आमदार माननीय भीमरावजी धोंडे यांचं कार्य फक्त शैक्षणिक पुरतं मर्यादित न राहता त्यांनी, मला असं कळलंय की सिनेमा क्षेत्रामध्ये सुद्धा काहीतरी आजमावायचा प्रयत्न केला. त्यासाठी थँक्यू. आणि जर यशस्वी झाले नसतील तर पुन्हा एकदा प्रयत्न करायला काही हरकत नाही मला वाटतं साहेबांनी. आणि आज रौप्य महोत्सवी वर्ष आहे, त्याचं नियोजन आयोजन इतकं भव्य दिव्य केलेलं आहे. राज्यस्तरीय हा कला महोत्सव आहे आणि याच्यासाठी एक कलासक्त माणूस लागतो, विजनरी माणूस लागतो. हे फक्त काय येत्या 1-2 वर्षासाठी किंवा त्यांनी समाजकारण पण केलं आहे, राजकारण सुद्धा मध्ये त्यांना इंटरेस्ट आहे, त्याच्यासाठी हे केलेलं नाहीये. हा शिक्षणाचा वासा त्यांनी एका चांगल्या ध्येयासाठी उचललेला आहे आणि त्याचं आज काय म्हणतात स्वरूप आज आपल्याला बघायला मिळतंय. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांच्या चेहऱ्यावर जे प्रफुल्लित एक्सप्रेशन होते त्याच्यावरून कळतं की ते किती समाधानी आहेत. आणि मला एका क्षणी सुद्धा असं वाटलं नाही की मी आष्टी सारख्या ग्रामीण भागात आले. मला असं वाटलं मी कुठल्या तरी पुणे किंवा अशा औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजी महाराज या अशा सिटीमध्ये मी आले. इतकं सुंदर आयोजन आणि खूप छान, मनापासून छान वाटलेलं आहे. आणि एवढ्या लांब डेट बीट काढून मी इथे आले, त्याचं एक सार्थक झालं याचं समाधान आहे. आतापर्यंत तुम्ही किती मालिकांमध्ये काम केलं? जास्त चर्चेची मालिका कोणती राहील? वादळवाट मी केली होती, फुबाई फू, एकापेक्षा एक, काय मीच विसरले, माझ्या सिरियलचे नावच मीच विसरते. मड्डम सासू ढड्डम सून अशा काही आहेत. परत मध्ये मी लेक माझी दुर्गा अशा मालिका, माझे चित्रपट जास्त लोकप्रिय आहेत. धुडगूस पिक्चर माझा आहे. आणि आता युट्यूबवर भाडीपा टॉकीज डिजिटल मीडिया जास्त मला दिसतंय इथे, तर मला सांगायला आवडेल की भाडीपा टॉकीजवर तिचं शहर होणं नावाची आत्ताच फिल्म रिलीज झाली आहे, ज्याच्यामध्ये सोनाली कुलकर्णी सिनियर, प्रसाद ओक असे कलाकार आहेत, छाया कदम सुद्धा आहे. आणि त्यासाठी मला राज्यस्तरीय म्हणजे स्टेट अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. येणारी कुठली मालिका वगैरे काय आहे? 5 जानेवारी पासून तू अनोळखी तरी सोबती नावाची एक नवी कोरी मालिका येते सन मराठीवर, आणि त्याचा आनंद आहे, त्याचं शूट चालू आहे. ग्रामीण भागातल्या कलाकारांसाठी काय करणार? कारण की तुमच्यासारखे असे अनेक नवयुवक कलावंत आहेत, ते कला करण्यासाठी इच्छुक असतात, त्यांच्यासाठी काय सांगाल? मला असं वाटतं की हे इतकं सुंदर व्यासपीठ मला वाटतं माननीय भीमरावजी धोंडे यांनी तयार करून दिलेलं आहे. त्यांनी फक्त स्वतःच्या टॅलेंटवर, स्वतःवर विश्वास ठेवून, आई वडिलांचं विश्वास संपादन करून या क्षेत्रात पाऊल ठेवावं. आणि जर असा खंबीर हात जर मागे असेल तर घाबरायची काही गरज नाही. आणि कुठल्याही आमिषाला बळी न पडता आपल्या टॅलेंटवर विश्वास ठेवून पुढे यावं. नवत्या हेमांगी कवितेने सांगितलं की नवयुवकांनी सुद्धा कलेमध्ये येण्याला हरकत नाही. अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, बीड.